नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या होळीच्या दिवशी चुकूनही केल्या तर त्याचे परिणाम तुमच्या 7 पिढ्यांना भोगावं लागू शकतं. हे मी केवळ तुम्हाला सांगत नाही आहे, तर आपल्या शास्त्रात आणि अनुभवातून सिद्ध झालेलं हे एक कटू सत्य आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब एका रात्रीत पालटू शकतं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपते नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्यावर ईश्वरी कृपा मिळवून देऊ शकते. आणि हो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या जवळच्या व्यक्तींना या संकटांपासून वाचवता येईल. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. होळीची रात्र ही महारात्री मानली जाते. तंत्र मंत्र करणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की होळीच्या दुसऱ्या दिवशी अचानक कोणाचं तरी आरोग्य बिघडतं, घरात विनाकारण भांडणं सुरू होतात किंवा चालू असलेला व्यवसाय अचानकपणे ठप्प होतो? तर बघा, याचं कारण म्हणजे काय असतं, तर यामागं काय असतं कारण, तर अजाणतेपणाने केलेली चूक. आपण आनंदाच्या भरात अशा काही गोष्टी करतो ज्यामुळं आपण स्वतःहून संकटांना आमंत्रण देतो. अशा कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? चला तर आज आपण जाणून घेऊ. पण सावधान, हे ऐकताना तुमचं मन स्थिर ठेवा. आता बघा, पहिली मोठी चूक जी आपण करतो ती म्हणजे पांढऱ्या वस्तूंचं सेवन. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही, होळी पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं सेवन करणं किंवा दान करणं टाळायचं आहे. दूध, दही, ताक किंवा पांढरी मिठाई ही ना कोणाला द्यायची आहे ना कोणाकडून घ्यायची आहे. याचं कारण काय आहे बघा. कारण पांढरा रंग हा चंद्राचा आणि नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारा रंग मानला जातो. या रात्री अनेक जण तोडके किंवा करणीबाधा करणाऱ्यांसाठी पांढऱ्या वस्तूंचा वापर करतात. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली पांढरी मिठाई किंवा पांढरी एखादी वस्तू खाल्ली तर तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होऊ शकते. लक्षात ठेवा, अन्नातून दिलेली बाधा ही सर्वात भयंकर असते. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे दुसरी मोठी चूक, केस मोकळे सोडणे आणि अत्तर वापरणे. विशेषतः महिलांनी ही गोष्ट कान देऊन ऐकावी, कारण बघा, होळीच्या रात्री स्त्रियांनी आपले केस कधीही मोकळे सोडू नयेत. शास्त्रात असं म्हटलं आहे की मोकळे केस नकारात्मक ऊर्जेला लवकर शोषून घेतात. तसंच या रात्री तीव्र वासाचे अत्तर किंवा सेंट लावून घराबाहेर पडणं म्हणजे मृत्यूला किंवा संकटाला मिठी मारण्यासारखं आहे. होळीच्या अग्नीतून सुटणाऱ्या लहरी ज्या असतात आणि वातावरणात फिरणाऱ्या अतृप्त शक्ती या तीव्र सुवासाकडे आकर्षित होतात. यामुळं तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो किंवा घरामध्ये अकारण क्लेश वाढू शकतात. त्यामुळं या दिवशी जितकं शक्य आहे तितकं साधं राहा आणि देवाची भक्ती करत राहा, नामस्मरण करत राहा. याच्यानंतर बघा, तिसरी मोठी चूक ती म्हणजे 4 रस्त्यावर जाणे. म्हणजे ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र आलेले असतात अशा ठिकाणी पडलेल्या वस्तूंना शिवणे. तिसरी चूक जी अनेक तरुण मुलं करतात, होळीच्या रात्री उशिरा कोणत्याही चौरस्त्यातून म्हणजे चौकातून जाऊ नका. जर तिथं लिंबू, मिरच्या, काळी बाहुली किंवा अबीर गुलाल पडलेला दिसला तर त्याला चुकूनही पाय लावू नका किंवा ओलांडू नका. हा केवळ योगायोग नसतो, तर ही उतरवलेली पीडा असते. जर तुमचा पाय त्याला लागला तर दुसऱ्याची इडापिडा तुमच्या अंगात येते आणि मग डॉक्टरांकडे जाऊनही त्याचा उपयोग होत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका, कारण बघा, याचे परिणाम फार भयानक असतात आणि ते आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आता ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ना, तो गुप्त उपाय तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे तर हा उपाय नक्की करा. बघा, उपाय कसा आहे. होळी पेटवल्यानंतर त्या अग्नीची थोडी राख आपल्या घरी घेऊन यायची आहे. ही राख थंड झाल्यावर एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. त्यासोबतच एक सुपारी आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत.
हे गाठोडं जे बनवलेलं आहे आपण ते तुमच्या घराच्या तुम्ही मुख्य दरवाजाला आतून बांधा. यामुळं काय होतं, वर्षभर तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही आणि माता लक्ष्मीचा वास कायम तुमच्या घरामध्ये राहील. आता दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. होळी पौर्णिमा ही केवळ रंगांचा सण नसून ती सिद्धिरात्र मानली जाते. तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या रात्री केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतात. तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी मिळवण्यासाठी खालील 10 अत्यंत प्रभावी तोडगे किंवा उपाय तुम्ही निश्चितच करू शकता. तर बघा, हे उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि मग हे उपाय करायचे आहेत. आता बघा, उपाय नंबर 1. तर हे उपाय करत असताना तुम्हाला उपाय नंबर 1 म्हणजे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. गुलालाचा उपाय आहे. जर पैसा टिकत नसेल किंवा कर्ज वाढत असेल तर होळीच्या दिवशी गुलाल घेऊन तो एका लाल कपड्यात बांधायचा आहे. त्यामध्ये एक चांदीचं नाणं ठेवायचं. हे गाठोडं लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत ठेवायचं. उपाय नंबर 2, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी राखेचा तोडगा. होळी जळून शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथली थोडी राख म्हणजे भस्म घरी घेऊन या. ही राख पाण्यात मिसळून घरभर शिंपडा. यामुळं घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते. उपाय क्रमांक 3, नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी. होळीच्या रात्री एका नारळावर 7 वेळा कलावा म्हणजेच लाल दोरा गुंडाळा. तो नारळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून म्हणजेच ओवाळायचा आणि पेटलेल्या होळीमध्ये अर्पण करायचा. अर्पण करताना तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. उपाय क्रमांक 4, आजारपण आणि बाधा दूर करण्यासाठी लवंगांचा उपाय करायचा आहे. जर घरात कोणी सतत आजारी असेल तर 7 लवंगा आणि 3 काळे मिरे घेऊन ते पीडित व्यक्तीच्या अंगावरून 21 वेळा उतरवा आणि होळीच्या अग्नीत टाकून द्या. असं मानलं जातं की यामुळे आजारपण आणि दृष्ट म्हणजेच नजरदोष जळून खाक होतो. उपाय क्रमांक 5, पती-पत्नीमध्ये जर वाद होत असतील तर ते वाद मिटवण्यासाठी ज्या पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात त्यांनी होळीच्या रात्री उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळा जप करायचा. तसंच होळीच्या अग्नीची 1 प्रदक्षिणा करायची. यामुळं पती-पत्नीमधलं प्रेम वाढतं. उपाय क्रमांक 6, रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी पिंपळाचा उपाय. तर बघा, होळी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचा आपल्याला उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. पिंपळाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि तिथं दिवा लावा. यामुळं शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि थांबलेली कामं वेगानं पूर्ण होतात. उपाय क्रमांक 7, घरावर कोणाची नजर लागू नये म्हणून होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर हळदीनं स्वस्तिक काढायचं. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहा. यामुळं बाहेरची कोणतीही वाईट शक्ती किंवा नजर घरात प्रवेश करू शकत नाही. उपाय क्रमांक 8, मुलांच्या अभ्यासात एकाग्रतेसाठी जर मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर होळीच्या राखेचा टिळा मुलांच्या कपाळावर लावावा. तसंच मुलांच्या हाताने होळीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूचं म्हणजे साखर किंवा तांदूळ दान करावेत. उपाय क्रमांक 9, शत्रुबाधा शांत करण्यासाठी जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर 7 गोमती चक्र घेऊन ती होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत व अर्पण करत असताना तुमच्या शत्रूचं नाव मनात घेऊन तो शांत व्हावा अशी इच्छा व्यक्त करायची आहे. यामुळं तुमच्या शत्रूचं प्रयत्न निष्फळ ठरतात. उपाय क्रमांक 10, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कापूर आणि वेलचीचा उपाय. बघा, होळीच्या रात्री एका ताटामध्ये 5 वेलची आणि 5 कापूर जाळून त्याची आरती संपूर्ण घरभर फिरवायची आहे. याचा सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि घरात कधीही अन्नाची व धनाची कमतरता भासत नाही. तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. विशेष टीप म्हणजे हे सर्व उपाय जे आहेत ते पूर्ण श्रद्धेने, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही उपाय केलेत आणि कोणाचंही वाईट न चिंता करावेत. उपाय करताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचं स्मरण ठेवावं.
तर होळी हा सण वाईटावर चांगल्यांचा विजय मिळवून देणारा असा आहे. त्यामुळं आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. मी सांगितलेल्या या 3 चुका टाळा आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. यामुळं तुमचं मन शुद्ध होईल आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि आध्यात्मिक सत्य माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.